आज आपण शिकणार आहोत कन्व्हर्शन बिटवीन लिस्ट टपल अँड सेट इन पायथॉन. तर बघा, कन्व्हर्जन इज द प्रोसेस ऑफ चेंजिंग वन डेटा टाइप इनटू अनादर. म्हणजे आपण लिस्टला काय करू शकतो, टपलमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा तिला सेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. टपलला आपण काय करू शकतो, सेटमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर आपण काय करू शकतो, तर सेटला आपण लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा आपण सेटला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, तर टपलमध्ये कन्वर्ट करू शकतो. पण आपण हे कन्वर्जन का करायचं, तर बघा, टू परफॉर्म पेसिफिक ऑपरेशन. आपल्याला काय करायचं आहे, पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आता पेसिफिक ऑपरेशन आपण का परफॉर्म करत असतो, तर बघा, लिस्टमध्ये काय असतं की आपल्या लिस्टमध्ये काय असतात, डुप्लिकेट एलिमेंट असतात. पण आपली जी रिक्वायरमेंट आहे ती कशी आहे, की आपल्याला फक्त आणि फक्त कसे पाहिजे, तर युनिक एलिमेंट पाहिजे. तर आपण काय करणार, लिस्टला कन्वर्ट करणार, आपण सेटमध्ये आपण काय करणार, कन्वर्ट करणार. त्यानंतर इम्प्रूव्ह इफिशियन्सी. इफिशियन्सी वाढवण्यासाठी जर तुम्ही बघितलं असेल तर टपल काय असतं, मोस्ट इफेक्टिव्ह असतं. त्याला आपल्याला स्पेस पण कमी लागते आणि त्याचा स्पीड पण काय असतो, जास्त असतो. त्यामुळे जर आपल्याला एलिमेंटला जर चेंज करायचे नसतील, ओके, तर आपण काय करू शकतो, तुमच्याकडे जो पण डेटा स्ट्रक्चर आहे त्याला काय करू शकतो, आपण टपलमध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. और मीट प्रोग्राम रिक्वायरमेंट, जशा प्रकारे आपली प्रोग्रामची रिक्वायरमेंट असेल तशा प्रकारे आपण काय करत असतो, कन्वर्जन करत असतो. फॉर कन्वर्जन मीन्स टाइपकास्टिंग वी विल यूज इनबिल्ट फंक्शन सच ॲज लिस्ट, टपल अँड सेट. तर आपण काय करत असतो, इनबिल्ट फंक्शनचा यूज करत असतो, त्यामध्ये आहे लिस्ट, टपल आणि सेट. आता आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे कन्वर्जन करणार आहोत. तर आपण लिस्टला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, तर टपलमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण कोणत्या फंक्शनचा यूज करणार आहात, आपण टपल फंक्शनचा यूज करणार आहे. सिंटॅक्स असणार आहे टपल आणि त्यामध्ये आपण पास करणार आहोत लिस्ट. इथे एक्झाम्पल मी दिलेलं आहे, टपल फंक्शन मध्ये आपण काय पास केलेलं आहे, तर लिस्ट पास केलेली आहे आणि इथे मला मिळालेलं आहे, लिस्ट पासून मला टपल मिळालेलं आहे. सेकंड मध्ये आपण काय केलेलं आहे, तर लिस्टचं आपण कन्वर्जन करणार आहोत सेटमध्ये. तर सेट फंक्शनचा आपण यूज करणार आहोत. तर सेट फंक्शन मध्ये आपण काय पास करणार आहोत, तर लिस्ट आपण पास करणार आहोत. सेट फंक्शन मध्ये मी एक लिस्ट पास केलेली आहे आणि मला काय मिळालेलं आहे, इथे सेट मिळालेला आहे. त्यानंतर आपण टपलला कन्वर्ट करू शकतो लिस्टमध्ये. तर लिस्ट फंक्शनचा आपण यूज करायचा. लिस्ट फंक्शनमध्ये मी टपल पास केलेला आहे. बघा, इथे एक्झाम्पल मध्ये लिस्ट मध्ये मी टपल पास केलेला आहे आणि मला काय मिळालेली आहे, एक लिस्ट मिळालेली आहे. त्यानंतर आपण टपलला सेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. कन्वर्जन आपल्याला सेटमध्ये करायचं आहे, त्यामुळे आपण कोणतं फंक्शन यूज करणार, तर सेट फंक्शन आपण यूज करणार. सिंटॅक्स आहे, सेट फंक्शन मध्ये आपल्याला टपल पास करायचं आहे. बघा, इथे एक्झाम्पल मध्ये मी सेट फंक्शन मध्ये टपल पास केलेला आहे आणि मला काय मिळालेलं आहे, एक सेट मिळालेला आहे. त्यानंतर आपण सेटला लिस्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर यासाठी आपण काय यूज करायचं, लिस्ट फंक्शन, कारण आपल्याला लिस्टमध्ये काय करायचं, सेटला कन्वर्ट करायचं आहे. सिंटॅक्स बघा, लिस्ट आणि त्यामध्ये आपण काय करणार, सेटला पास करणार. एक्झाम्पल मध्ये मी इथे दिलेलं आहे, लिस्ट मध्ये आपण सेट पास केलेला आहे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, लिस्ट आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, तर सेटला आपण टपल मध्ये कन्वर्ट करू शकतो. टपल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे आपण टपल फंक्शनचा यूज करणार आहोत. त्याचा जो सिंटॅक्स असेल तो असेल टपल, त्यामध्ये पास केलेला असेल आपण सेट. आणि बघा, एक्झाम्पल मध्ये मी दिलेलं आहे, टपल मध्ये आपण पास केलेला आहे सेट. ओके, आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, इथं टपल आपल्याला इथे मिळालेला आहे. आता बघा, आपण एक कन्वर्जन बघणार आहोत आणि याला यूज केव्हा करायचं ते पण आपण बघणार आहोत. तर मी इथे लिस्ट क्रिएट केलेली आहे, लिस्ट अंडरस्कोर नम नावाची. त्यानंतर टपल अंडरस्कोर नम नावाची एक टपल क्रिएट केलेला आहे. त्यानंतर सेट अंडरस्कोर नम नावाचं एक सेट मी इथे क्रिएट केलेला आहे. आता मला काय करायचं आहे, लिस्टला टपल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण आधी मला काय बघायचं आहे, की मी लिस्टचं टपल मध्ये केव्हा केव्हा कन्वर्जन करणार. तर वेन वी वॉन्ट टू मेक डेटा इम्युटेबल, म्हणजे आपल्याकडे लिस्ट आहे पण आपल्याला असा डेटा हवा आहे की आपल्याला त्याला चेंज नाही करायचं आहे, तर आपण काय करणार, लिस्टला टपलमध्ये कन्वर्ट करणार. कशा प्रकारे करणार, तर बघा, मी इथे लिहितो लिस्ट टू, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर टपलमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. हा आपला झालेला व्हेरिएबल मध्ये आपण त्याला स्टोअर करणार. तर मला टपलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे मी इथे लिहिणार टपल फंक्शन आणि टपल फंक्शन मध्ये मी काय पास करणार,
तर मी इथे लिस्ट पास करणार आहे. तर मी इथे केल्या लिस्ट अंडरस्कोर नम. मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट लिस्ट अंडरस्कोर टपल. बघा प्रोग्रामला रन केल्यानंतर मला इथे मिळालेला आहे एक टपल. त्यानंतर मला काय करायचं आहे, मला लिस्ट टू सेट कन्वर्जन करायचं आहे. तर आपण लिस्ट टू सेट कन्वर्जन केव्हा करणार, जेव्हा जेव्हा व्हेन वी वॉन्ट युनिक एलिमेंट. बघा सेटमध्ये काय असतात, फक्त आणि फक्त युनिक एलिमेंट असतात. जर आपल्याला फक्त युनिक एलिमेंट हवे असतील किंवा आपल्याला डुप्लिकेट रिमूव्ह करायचे असतील तर आपण काय करणार, लिस्टला सेटमध्ये कन्वर्ट करणार. तर इथे मी एक लिस्ट लिहितो. ओके, ऑलरेडी माझ्याकडे लिस्ट आहे. तर मला सेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. व्हेरिएबल लिस्ट अंडरस्कोर मिळेल सेट इज इक्वल टू, मला सेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यामुळे मी फंक्शनचा, कोणत्या फंक्शनचा यूज करणार, तर सेट फंक्शनचा यूज करणार. आणि त्यामध्ये मी काय पास करणार, तर मी इथे लिस्ट पास करणार. तर मी इथे लिस्ट पास करतोय. लिस्ट अंडरस्कोर नम मी पास केलेली आहे. बघा आता लिस्ट अंडरस्कोर नम मध्ये टू दोन वेळेस आलेला आहे. तर आपल्याला फक्त एक वेळेसच हवं आहे त्यामुळे आपण काय केलेलं आहे, त्याला सेट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. लिस्ट अंडरस्कोर सेट एक वेळेस तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. तर बघा आपल्याला काय फक्त आणि फक्त युनिक एलिमेंट इथे मिळालेले आहेत. आता आपण बघणार आहोत टपल टू लिस्ट कन्वर्जन. तर केव्हा यूज करायचं, व्हेन वी वॉन्ट टू मॉडिफाय ऍड रिमूव्ह एलिमेंट. तर बघा टपल कसं असतं, टपल असतं इम्युटेबल. त्याला आपण कोणत्याही प्रकारे चेंज वगैरे करू शकत नाही. जर आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपण काय करू शकतो, त्या टपलला लिस्ट मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. कशा प्रकारे करायचं, तर टपल अंडरस्कोर लिस्ट हे माझं व्हेरिएबल असेल. त्यानंतर मला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यामुळे मी लिस्ट फंक्शनचा यूज करणार आणि त्यामध्ये काय करणार, मी टपल पास करणार. तर इथे मी केलेला आहे टपल अंडरस्कोर नम प्रिंट टपल अंडरस्कोर, मी इथे लिहिलेला आहे लिस्ट. आता या प्रोग्रामला तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो तर मला काय मिळणार आहे, एक लिस्ट मिळालेली आहे. आणि लिस्टला तुम्हाला माहित आहे की लिस्ट कशी असते, म्युटेबल असते. तिला आपण काय करू शकतो, त्यामध्ये एलिमेंट ऍड करू शकतो, एलिमेंट रिमूव्ह करू शकतो, तिला मोडिफाय करू शकतो. इन सिम्पल वर्ड आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टपल टू सेट कन्वर्जन करायचं आहे. केव्हा यूज करायचं आहे, व्हेन वी वॉन्ट युनिक एलिमेंट अँड सेट ऑपरेशन. जर आपल्याला युनिक एलिमेंट हवे असतील आणि आपल्याला काय करायचे, मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायचे, त्यावेळेस आपण काय करणार, टपल टू सेट कन्वर्जन करणार. कशा प्रकारे करायचं, तर बघा टपल अंडरस्कोर मी इथे लिहिलंय सेट इज इक्वल टू, सेट मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यामुळे कोणतं फंक्शन यूज करणार, सेट. आणि त्यामध्ये काय पास करणार, मी टपल पास करणार. तर टपलचं माझं नाव आहे टपल अंडरस्कोर नम. मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. प्रिंट टपल अंडरस्कोर सेट मी इथे केलेला आहे. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर मला इथे मिळालेला आहे सेट. आणि सेटमध्ये काय असतील, तर युनिक एलिमेंट असतील. आणि सेट कसा आहे, अनऑर्डर्ड आहे त्यामुळे याच ऑर्डरमध्ये तुम्हाला आउटपुट मिळेल असं नाही, तुम्हाला वेगळ्या ऑर्डरमध्ये पण आउटपुट मिळू शकतो. म्हणजे 3 to 1 पण मिळू शकतो किंवा वेगळा सिक्वेन्स तुम्हाला इथे मिळू शकतो. आता आपण बघणार आहोत सेट टू लिस्ट कन्वर्जन. सो व्हेन वी वॉन्ट युनिक एलिमेंट विथ इंडेक्सिंग और स्लाइसिंग वी यूज सेट. ओके, जेव्हा पण आपल्याला काय युनिक एलिमेंट हवे असतील आणि आपल्याला त्यावर इंडेक्सिंग किंवा स्लाइसिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तेव्हा आपण काय करतो, सेट टू लिस्ट कन्वर्जन करत असतो. कशा प्रकारे करायचं, तर सेट अंडरस्कोर मी इथे लिहिलंय लिस्ट इज इक्वल टू, मला लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यामुळे मी लिस्ट फंक्शनचा यूज करणार. त्यामध्ये मी पास काय करणार, तर मला सेट त्यामध्ये पास करावं लागेल. तर मी इथे लिहिलंय सेट अंडरस्कोर नम. आणि मला काय मिळणार आहे, मला मला इथे लिस्ट मिळणार आहे. ओके, तर मी इथे लिहितो प्रिंट, त्यानंतर सेट अंडरस्कोर, यामध्ये मी पास केलेला आहे लिस्ट. प्रोग्रामला तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर प्रोग्रामला एक्झिक्यूट केल्यानंतर बघा मला इथे काय मिळालेलं आहे, मला इथे एक लिस्ट इथे मिळालेली आहे.
आता आपण बघणार आहोत सेट टू टपल कन्वर्जन. When we want unique element in an immutable form, we use the set to tuple conversion. जेव्हा पण आपल्याला युनिक एलिमेंट इम्युटेबल फॉर्म मध्ये हवे असतील तर आपण काय करतो, सेट टू टपल कन्वर्जन करतो. कारण सेट मध्ये आपल्याकडे युनिक एलिमेंट असतील, आपण काय करणार आहोत, त्याला टपल मध्ये काय करणार आहोत, कन्वर्ट करणार आहोत. त्यामुळे आपल्याला युनिक एलिमेंट इम्युटेबल फॉर्म मध्ये इथे मिळणार आहे. कशा प्रकारे करायचं कन्वर्जन, तर सेट अंडरस्कोर टपल कन्वर्जन मला करायचं आहे टपल मध्ये, त्यामुळे मी यूज करणार टपल फंक्शन. त्यामध्ये मी काय पास करणार, सेट पास करणार. तर मी ते सेट अंडरस्कोर नम पास केलेला आहे आणि मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. तर मी केलेलं आहे प्रिंट सेट अंडरस्कोर टपल. प्रोग्रामला एक्झिक्यूट करून दाखवतो. तर मला इथे काय मिळणार आहे, मला इथे टपल मिळणार आहे.